हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपण आपले घर सजविण्यासाठी बऱ्याचदा लहान रोपांचा किंवा झाडांचा वापर करत असतो, पण तुम्हाला या झाडांची काळजी कशी घ्यायला हवी ही गोष्ट देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात का असायला माहित असायला हवी। घर असो की बाहेर असो, आपल्याला नेहमीच हिरवळ ही आकर्षित करत असते। हल्ली घरात छानशी रोपटी अथवा झाडे लावून घर डेकोरेट करण्याचा एक नवा ट्रेंडही चाललेला आहे। घरात काही इंडोर प्लांट्स असणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील तेवढंच चांगलं असतं। चला तर मग मंडळी, घर सजविण्यासाठी आणखी नवीन एका प्लांट विषयी जाणून घेऊया। सो मंडळी, या प्लांटला पोल्का डॉट प्लांट असं देखील म्हणत असतात किंवा याला हायपोएस्टेस फिलोस्टाचे असं देखील याचं नाव आहे। एम्प्रेस गार्डन मध्ये जे 24 ते 27 जानेवारी दरम्यान फ्लावर शो झालेला होता, त्या ठिकाणाहून मी हे प्लांट्स आणलेले होते आणि हे प्लांट्स म्हणजे 15 रुपयाला एक अशी याची किंमत होती। सो यामध्ये भरपूर वेगवेगळे शेड्स होते, त्यापैकी मी यातला हा पिंक आणि व्हाईट अँड ग्रीन असे 2 शेड आणलेले होते आणि या दोघांना जर कॉम्बो करून लावला ना तर हे खूप छान प्रकारे वाढल्यानंतर खूप सुंदर असा लुक यांना येत असतो। मंडळी, पोल्का डॉट प्लांट्स किंवा हायपोएस्टेस फिलोस्टॅच हे प्लांट एक ग्राउंड कव्हर म्हणून लावलं जात असतं। सो ही प्लांट्स भरपूर अशी छोटी होती आणि त्यांची मुळं देखील नाजूक होती। सो अशा लाईट वेट प्लास्टिक कंटेनर मध्ये मी यांना सध्या लावून घेणार होती आणि त्या कंटेनरला भरपूर असे होल देखील करून घेतलेले होते। सो नेहमीप्रमाणे आपण माती कशी घ्यायला हवी किंवा याला पाण्याचं प्रमाण किती असावं, हे इंडोर आहे की आउटडोर आहे, या सर्व गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत। पण जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। चला तर मग सुरुवातीला जाणून घेऊया मातीविषयी। सो मंडळी, पोल्का डॉट प्लांट्स हा किंचित ऍसिडिक किंवा सेमी ऍसिडिक अशा मातीमध्ये राहत असतो। सो याला समृद्ध असा पाण्याचा निचरा होणारी माती पसंत असते। पाणीचा जर निचरा होत नसेल तर त्याने मुळं खराब होऊ शकतात आणि यासाठी आपल्याला बेस्ट पॉटिंग मिक्सचर किंवा बेस्ट सॉइल मिक्सचर हे वापरायला हवं। सो अशा प्रकारे या कंटेनरला मी भरपूर असे अशा प्रकारे प्लास्टिक कंटेनरला भरपूर असे ड्रेनेज होल होते आणि ते ड्रेनेज होल अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यांनी मी कव्हर करून घेतलेले होते। सो नेहमीप्रमाणे आपल्याला वेल पॉटिंग मिक्सचर बनवण्यासाठी 60% माती, त्यामध्ये 10% कोकोपीट, 10% वाळू, 10% गांडूळ खत किंवा एखादं शेणखत त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। सो अशा प्रकारे व्यवस्थित वेल ड्रेन सॉइल मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। सो अशा प्रकारे हे कंटेनरमध्ये मी व्यवस्थित प्रकारे ऍड करून घेतलेलं होतं। त्यानंतर हे अगदी अलगद हाताने हे जे रोपं होते हे मी त्यामध्ये प्रेस करून घेणार होते। हे जे रोपं होते यांना मॉस पीट मध्ये लावलेलं होतं आणि यांची जी मुळं होती ती अतिशय नाजूक होती। हे प्लांट्स आणल्यानंतर 2 दिवसानंतर यांना थोडं पाणी कमी पडल्यामुळे यांची जी पानं होती ना ती अशी दुमळायला लागलेली होती। सो आता त्यांना व्यवस्थित कंटेनरमध्ये शिफ्ट करण्याची वेळ झालेलीच होती, म्हणून अगदी 2 दिवसामध्येच मी त्यांना व्यवस्थित वेल सॉइल ड्रेन जे पॉटिंग मिक्सचर असतं त्यामध्ये ग्रो करायला घेऊन घेतलेलं होतं। सो मंडळी, अशा प्रकारे जर पोल्का डॉट प्लांट्स तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही याला नर्सरीमधून सुद्धा परचेस करू शकतात किंवा जर तुम्हाला याची कुठे कटिंग्स मिळाल्या तर तुम्ही याला कटिंग्स थ्रू देखील ग्रो करू शकता। यासाठी फक्त किमान 2 इंच ते 5 इंच एवढी लांब तुम्हाला कटिंग घ्यावी लागणार आहे। कटिंगला तुम्ही ओलसर पीठ, मॉस किंवा पॉटिंग मिक्सचरमध्ये ठेवल्यानंतर ते छान प्रकारे ग्रो होऊ शकते। मंडळी, पोल्का डॉट प्लांट्स मध्ये विविध रंग येत असतात आणि याची जी पानं असतात त्यांवर छान अशी ठिपके असणारी ही वनस्पती, यामध्ये गुलाबी, बर्गंडी, हिरवी, त्यानंतर अबोली अशा वेगवेगळ्या छटा असलेले हे प्लांट आहे आणि हे अतिशय आकर्षक आणि सुंदर असं प्लांट आपल्या बाल्कनीला एक छान असा लुक देऊन जात असतं। सो अशा प्रकारे व्यवस्थित दोन्ही प्लांट्स मी लावून घेतलेले होते आणि आजूबाजूने पुन्हा त्यामध्ये माती व्यवस्थित करून त्या मुळांना व्यवस्थित प्रकारे प्रेस करून घेत होती, जेणेकरून जी मुळं आहेत ते व्यवस्थित मातीला होल्ड करू शकतात आणि स्टेबल राहू शकतात। मंडळी, जर तुम्ही पॉटिंग सॉइल मिक्सचर तयार करताना जर यामध्ये गांडूळ खत किंवा कुठलंही शेणखत घातलेलं असेल सो तुम्हाला याला लगेच खत देण्याची गरज नाही आहे। इंडोर प्लांट्सला दर 2 आठवड्यांनी वॉटर डिझॉल्व खत द्यायला हवं। यामध्ये तुम्ही घरगुती खत देखील देऊ शकता, जसं की कांद्याच्या सालीचे पावडर किंवा केळीच्या सालीचे पावडर अशा प्रकारचे वॉटर सोल्युबल खत तुम्ही या प्लांट्सला देऊ शकतात।
चला तर मग मंडळी आता जाणून घेऊया या प्लांट्सला किती प्रमाणात पाणी देणे। सो मंडळी, पोल्का डॉट्स प्लांट हे जे आहे याला माती ही समान रीतीने ओलसर आवडत असते, परंतु जास्त जर ओलसर माती राहिली तर त्याने देखील हे प्लांट खराब होत असतं। सो या प्लांटला सुकी माती देखील आवडत नाही आणि जास्त पाण्याने देखील याचे रूट जे असतात ते कुजत असतात किंवा याच्या रूट्सला बुरशीजन्य रोग होऊन हे प्लांट खराब होत असतं। ज्यावेळेस जास्त ऊन किंवा ड्राय स्पेल अशा कालावधी आढळत असेल त्यावेळेस मात्र याला वारंवार पाणी द्यावे। सो अशा प्रकारे व्यवस्थित प्लांट लावून झाल्यानंतर मी झाडाला पूर्णपणे पाणी देऊन घेत होती। सुरुवातीला आपण कुठलेही नवीन प्लांट्स लावत असतो किंवा रिपॉट करत असतो तर त्यावेळेस त्याला भरपूर असं पाणी द्यायचं, जेणेकरून मातीमध्ये जेही काही एअर बबल्स असतील ते त्याने रिमूव्ह होऊन जातील आणि आपण ज्या कुंडीमध्ये हे प्लांट्स लावलेले आहेत त्या कुंडीमध्ये त्याचे जे ड्रेनेज होल आहे जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते देखील आपल्या लक्षात येते। जोपर्यंत कंटेनरमधून किंवा कुंडीमधून पाणी बाहेर येत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला या प्लांट्सला पाणी देऊन घ्यायचे आहे। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जे कंटेनर मधले ड्रेनेज होल आहे ते देखील व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी काम करत आहे। कंटेनरला व्यवस्थित होल असल्याने मातीचा आणि पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होत असतो। होल करताना अतिशय मोठे किंवा बारीक देखील करू नये, वेळोवेळी होल चेक करत राहावे। त्याने स्टक झालेली माती जर असेल तर त्याने पाण्याचा निचरा होणार नाही आणि जर मोठे होल असतील तर त्यातून मातीही वाहून जात असेल। वेळोवेळी योग्य पोषणासाठी पाणी आणि खत घातल्याने प्लांट्सचे पटकन वाढण्यास मदत होत असते। तसेच झाडांची वेळोवेळी योग्य काळजी जर घेत राहिली तर झाडं देखील व्यवस्थित प्रकारे ग्रो करत असतात। चला तर मग मंडळी, हायपोएस्टर फिलोस्टॅटचे ही एक वनस्पती आपल्या घरासाठी काय फायदा करून देत असते ते देखील जाणून घेऊया। या प्लांट्सने घरातील सौंदर्य तर वाढतच असतं, शिवाय निरोगी घरातील वातावरणासाठी नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करण्याचं काम हे प्लांट्स करत असतं। सो मंडळी, जर तुम्हाला याची कटिंग कुठे मिळाली तर नक्कीच तुम्ही याला कटिंग थ्रू ग्रो करा किंवा जर तुम्हाला नर्सरीमधून याला परचेस करता आलं तर नक्कीच हे प्लांट्स आणायला अजिबात विसरू नका। आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी हे प्लांट्स असेल तर यामधला कुठला शेड तुमच्याकडे आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल सो व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात कंजूसी करू नका। अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या YouTube गार्डनिंग चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राइब करा, त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या। सो टेक केअर अँड बाय।